नमस्कार मित्रांनो, एमपीएससी सिंपल ट्रिक्स या चॅनलवर मी डॉक्टर संदीप राठोड पुन्हा एकदा आपले स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओतून पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचे वेगवेगळे थिंकर्स आणि त्यांनी लिहिलेली वेगवेगळी पुस्तके ही कशी लक्षात ठेवायची हे आपण बघणार आहोत। मित्रांनो, यांची एक तर थिंकर्सचं नाव लक्षात ठेवणं अवघड आहे आणि त्यातल्या त्यात त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचं मध्ये खूप कॉम्प्लिकेशन होतं आणि मग ऐनवेळेस कन्फ्युजन होऊ नये या हिशोबाने आपण एक वेगळ्या ट्रिक्सच्या माध्यमातून आणि थोडं स्टोरी स्वरूपामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तुम्ही फक्त हे कॉन्सन्ट्रेशन देऊन ऐका। मला खात्री आहे की तुम्ही हे परीक्षेपर्यंत तर विसरणार नाही आणि परीक्षेनंतर आपल्याला लक्षात ठेवून काय करायचंय। त्यामुळे आपण आता सुरुवात करूया। तर असं व्हिज्युअलाइज करा की एक पॉलिटिशियन आहे आणि त्याची विल आहे की त्याच्या सनने ते जे काही सत्ता चालवतात तर त्याचं ऍडमिनिस्ट्रेशनचा त्याने स्टडी करावा अशी त्याची विल आहे। मग ते म्हणतात की बाबा तू आता काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश घे म्हणजे तुला सत्ता चालवता येईल, पुढे राज्य चालवता येईल। मग आता विल आहे सनची तर विल्सन, तर वुड्रो विल्सन। विल आहे त्याची सनसाठी तर विल्सन। काय करावं त्याने की त्याने स्टडी करावा ऍडमिनिस्ट्रेशनचा, द स्टडी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन। आणि प्रवेश कशामध्ये घ्यावा? काँग्रेस पार्टीमध्ये। मग काँग्रेशनल गव्हर्नमेंट, राज्य चालवण्यासाठी द स्टेट। मग ही 3 पुस्तकं झाली वुड्रो विल्सन यांची। त्यानंतर पुढे बघूया आपण गुडनाव, FJ गुडनाव। तर आताच्या परिस्थितीमध्ये जी एक पारदर्शकता आपण जे बघतोय तर 2 क्षेत्रामध्ये आपल्याला पारदर्शकता दिसायला मिळते। एक आहे पॉलिटिक्स आणि दुसरं आहे ऍडमिनिस्ट्रेशन। मग हे बघून आपण काय म्हणतो की नाही आता सध्या गुड चाललंय, नाव खूप गुड चाललंय, गुड नाव। कुठे कुठे गुड परिस्थिती आहे तर पॉलिटिक्स आणि ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये। मग गुडनाव यांचे पुस्तक आहे पॉलिटिक्स अँड ऍडमिनिस्ट्रेशन। त्यानंतर आहे LJ व्हाईट, तर व्हाईट। आपण जास्त इकडे तिकडे विचार न करता त्या शब्दातूनच आपण पुढे जातोय, बरोबर। जसं विल्सन वरून पुढे गेलो, गुडनाव वरून पुढे गेलो, तसंच व्हाईट। तर व्हाईट काय? व्हाईट शर्ट आहे। आता व्हाईट शर्ट हा इम्प्रेसिव्ह असतो। मग आता असंच व्हिज्युअलाइज करा की एक व्यक्ती कलेक्टर झालाय, ट्रेनिंग घेऊन आलाय आणि त्याची पहिलीच पोस्टिंग आहे। मग आता पहिल्याच पोस्टिंगला तो जिथे हजर होणार आहे म्हणजे लोकांसाठी तो इंट्रोड्यूस होणार आहे आणि ट्रेनिंग त्याने कशाची घेऊन आलाय? तो पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन। आता ऍडमिनिस्ट्रेशन करायचं ना त्याला, मग त्याचं तो ट्रेनिंग घेऊन आलाय म्हणजे त्याचा स्टडी तो करून आलेला आहे आणि आता पहिलाच दिवस तो इंट्रोड्यूस होणार आहे, लोकांसमोर इंट्रोड्यूस होणार आहे। मग तो एकदम टाईट मध्ये व्हाईट शर्ट घालून त्यांच्यासमोर इंट्रोड्यूस होईल। तर इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हे पुस्तक आहे LD व्हाईट यांचे, ठीक आहे। तर LD व्हाईट, इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन। आता त्यानंतर बघूया आपण प्रिन्सिपल्स ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन। मग आता असा विचार करा की पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हा एक विषय आहे किंवा एक ब्रांच आहे आणि तिथे आपल्याला ऍडमिशन घ्यायची आहे, तिथे आपल्याला ऍडमिशन घ्यायची। मग ऍडमिशन तर तिथे घेतली आपण, कशासाठी ऍडमिशन घेतली? पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनसाठी। आता हा टॉपिकच पूर्ण पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा आहे, तर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन शिकायला आपण ऍडमिशन घेतली। पण तिथला जो प्रिन्सिपल आहे ना हा खूप लोभी आहे, तिथला प्रिन्सिपल हा लोभी आहे। तर प्रिन्सिपल्स ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे तिथला प्रिन्सिपल, ठीक आहे, हा कसा आहे? लोभी। तर लेखक कोणाचे? विलोबी। तर WF विलोबी, त्याचं पुस्तक आहे त्यांचं प्रिन्सिपल ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन। आता त्यानंतर पुढचं बघूया FW टेलर। आता इथे पण आपण टेलरवरनं जाणार आहोत। आधीचं तुम्ही असं लक्षात ठेवायचं, लोभी कोण आहे? तर प्रिन्सिपल आहे आणि प्रिन्सिपल तर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचेच आहेत। त्यानंतर पुढचं आहे टेलर। तर टेलर म्हणजे आपलं कपडे वगैरे शिवणारे हे आपण लक्षात ठेवूया। तर टेलरचं कसं असतं, तो आधी कपड्याचे पीस करतो, छोटे पीस करतो, मग ते त्याच्या शॉपमध्ये सगळे विखुरलेले असतात, बरोबर। पण तरी तो दुकान जेव्हा बंद करतो तेव्हा सगळं मॅनेज करून व्यवस्थित ठेवून देतो आणि जी कटिंगची आर्ट आहे कटिंगची ही त्या टेलरला चांगली माहिती असते, त्यामुळे तो त्या सगळ्या पीसचा पण यूज व्यवस्थित करून घेतो। आता हा जो टेलर आहे हा एक सायंटिफिक पद्धतीने त्याचे हे सगळे काम करत असतो, सायंटिफिक पद्धतीने हा त्याचे काम करत असतो। मग आता टेलर, ठीक आहे, टेलर वरून आपण पुढे गेलो, त्याने काय केले? पीस केले। मग पुस्तकाचं नाव आहे द पीस रेट सिस्टीम, दी पीस रेट सिस्टीम। आणि शॉपमध्ये विखुरलेत सगळे पण मॅनेजमेंट त्याची व्यवस्थित आहे त्यामुळे सगळं तो आवरून घेतो। मग शॉप मॅनेजमेंट, आर्ट त्याची एक अतिशय उत्तम आहे कटिंगची, मग दी आर्ट ऑफ कटिंग मेटल्स आणि सायंटिफिक पद्धतीने तो काम करतो सगळे, द प्रिन्सिपल ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट। तर हे झालं WF टेलर। पुन्हा आपण शब्दावरूनच बघितलंय।
आता पुढचं बघूया हेनरी फायल. हेनरी फेयॉल. फेयॉल नाव आहे, आपण फायल असं वाचूया. तर फायलवरनं कसं आपण डिराईव्ह करू शकतो की फायल म्हणजे फैललाय, खूप फैलून बसतो. मग असं कोण फैलून बसतो ऑफिसमध्ये? मग असं फक्त तोच व्यक्ती बसतो ज्याच्याकडे ऍडमिनिस्ट्रेशनचं काम आहे. कारण त्याला कोणी विचारू नाही शकत ना की अरे बाबा तू असा कसा बसलाय. तो ऍडमिनिस्ट्रेशनचं काम करतो, त्याला कोण विचारणार आहे? तो जनरलशिपमध्ये जरी आला, इंडस्ट्रीमध्ये तो जनरलशिपला येतो आणि असा फैलून बसतो. इंडस्ट्रीमध्ये काम करताना हा जो ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये आहे हा व्यक्ती, हा जनरलशिपला येतो आणि इंडस्ट्रीमध्ये फैलून बसतो. ठीक आहे, जनरलशिपला येतो म्हणून जनरल अँड इंडस्ट्रियल मॅनेजमेंट, कारण हा स्वतः मॅनेजमेंटमध्ये, त्याला कोण विचारणार फैलून बसला तरी. आणि ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये असल्यामुळे दी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह थेअरी ऑफ स्टेट, कारण जे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये असतात त्यांची थेअरीज असतात की आपल्याला कोणीच काही बोलू शकत नाही. ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये असतात त्यांची थेअरीज असते की आपल्याला कोणी काही बोलू शकत नाही. दी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह थेअरी ऑफ स्टेट. आणि सगळ्यांनी हे गृहीतच धरलेलं आहे की बाबा हे तर जनरल प्रिन्सिपलच आहे की जो ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये आहे तो कसंही वागू शकतो, त्याला आपण काय बोलणार ना. मग द जनरल प्रिन्सिपल ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन हे हेनरी फेयर यांचं तिसरं पुस्तक आहे. त्यानंतर आहे मुनी आणि रेली. मुनी आणि रेली. तर असं एक कल्पना करा की एक ऑर्गनायझेशन आहे. मग ऑर्गनायझेशन आहे तर त्या प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये असा एक दिवस ठरलेला असतो की त्यांचा कोणीतरी मॅनेजर किंवा आपण असं म्हणू की त्यांचा प्रिन्सिपल आहे की जो काहीतरी लेक्चर देतो एनकरेज करण्यासाठी. लेक्चर देतो एनकरेज करण्यासाठी. ऑर्गनायझेशनचा जो कोण मेन व्यक्ती आहे तो ऑर्गनायझेशनचे प्रिन्सिपल सांगतो आणि लेक्चर देतो. काय लेक्चर देतो की आपल्याला आपल्या कंपनीला खूप पुढे घेऊन जायचंय, खूप पुढे घेऊन जायचं, ऑनवर्ड्स घेऊन जायचं आपल्याला, आपल्या कंपनीला किंवा आपल्या ऑर्गनायझेशनला आपल्याला ऑनवर्ड्स घेऊन जायचंय. मग एवढ्या ऑनवर्ड्स की एक दिवस आपली कंपनी ही चंद्रापर्यंत पोहोचली पाहिजे, म्हणजे मून पर्यंत पोहोचली पाहिजे. ठीक आहे, मग आता परत आपण लेखकाच्या नावावरूनच पुढे गेलोय. तर मुनी अँड रेली. मुनी अँड रेली हे झाले लेखक. आता लेक्चर देणारा काय सांगतोय? प्रिन्सिपल सांगतोय त्याच्या ऑर्गनायझेशनचे. तर प्रिन्सिपल ऑफ ऑर्गनायझेशन. आणि काय सांगतोय तो की आपल्या इंडस्ट्रीला खूप ऑनवर्ड्स घेऊन जायचं आपल्याला. तर ऑनवर्ड इंडस्ट्री. ऑनवर्ड इंडस्ट्री. मग हे दोन पुस्तकं झाली मुनी अँड रेली यांची. आता पुढचं आहे मॅक्स वेबर. इथे पण आपण शब्दावरूनच जाणार आहोत. मॅक्स वेबर. तर वेबर म्हणजे आजकाल मुलं वेबवर असतात, इंटरनेटवर म्हणजे वेबसाईटवर म्हणजे वेबवर. तर मग काही पण हे वेबसाईटवरच करतात, वेबवरच करतात. आपण नेट म्हणूया म्हणजे वेबवरच करतात. म्हणजे जरी त्यांना एखाद्या गोष्टीसाठी प्रोटेस्ट करायचं असेल तरी इथिकली त्यांचं ते प्रोटेस्ट नेटवरच दाखवतात. किंवा एखाद्याला एनकरेज करायचं, स्पिरिट त्यांचं वाढवायचं असेल तर ते सुद्धा ते नेटवरच करतात. ठीक आहे, आता याच्या मागचं कारण काय आहे? कारण प्रत्यक्ष आंदोलनात तर ते जाऊ शकत नाही, कारण त्यांना ते सोसणार नाही की मैदानावर जावं, निदर्शने करावे, मोर्चा करावे, प्रोटेस्ट करावे, हे त्यांना सोसणार नाही. आणि त्यांच्या खिशाला पण चाट पडेल, म्हणजे इकॉनॉमिक दृष्ट्या सुद्धा त्यांना सहन होणार नाही. म्हणून ते घरी बसल्या बसल्या जे काही करायचं त्यांना ते वेबवरच प्रोटेस्ट पण करतात आणि स्पिरिट पण देतात. तर हे आपण वेबवरून गेलो. मॅक्स वेबर. मग प्रोटेस्ट करतात म्हणजे इथिक्सच्या विरोधात काय असेल तर तसंही ते प्रोटेस्ट करतात. मग दी प्रोटेस्टंट इथिक्स अँड द स्पिरिट ऑफ कॅपिटलिझम. द प्रोटेस्टंट इथिक्स अँड द स्पिरिट ऑफ कॅपिटलिझम. आणि असं का करतात ते वेबवरच? कारण त्यांना सोसत नाही ना, आणि इकॉनॉमिकली त्यांना परवडायला तर पाहिजे. मग द थेअरी ऑफ सोशल अँड इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन. द थेअरी ऑफ सोशल अँड इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन. आता त्यानंतर आहे गलिक अँड उर्विक. गलिक अँड उर्विक. आता गलिक वरनं काय शब्द आपल्याला मिळतो? गल्ली. गल्ली. मग आता गल्ली गल्लीमध्ये काय असतं? पेपर वाटणारा एक मुलगा आहे आणि तो सकाळी शाळेत जायच्या आधी काय करतो? गल्लीमध्ये पेपर वाटतो. आणि राहिलेल्या पेपरचं काय करतो तो? त्या पेपरचा उपयोग त्याच्या सायंटिफिक प्रोजेक्टसाठी तो करतो, म्हणजे सायन्सच्या कामासाठी तो करतो. मग गलिक अँड उर्विक याच्यापासून आपण गल्लीमध्ये गेलो. आणि आता उरलेल्या पेपरचं तो काय करतो? ठीक आहे, मग दोन्ही शब्द हे कव्हर झाले आपले. मग पेपर्स ऑन सायन्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. पेपर्स विकतो गल्लीमध्ये आणि उरलेल्या पेपरचं काय करतो तो? सायन्ससाठीच्या प्रोजेक्टसाठी वापरून घेतो, असं आपण लक्षात ठेवतो. पेपर्स ऑन सायन्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. तर हे झालं गलिक अँड उर्विक. त्यानंतर बघूया उर्विक. आता उर्विक यांची 4 पुस्तकं आहेत वेगवेगळी. तर उर्विक वरनं आपण आता दुसऱ्या पद्धतीने हे करूया. उर्विक. मग आता आपण म्हणतो ना काय थोडंसंच आयुष्य उरलंय, मग या उरलेल्या आयुष्याचं काहीतरी आपण उद्यासाठीचं मॅनेज करून ठेवायला पाहिजे आपल्यासाठी, आपल्या फॅमिलीसाठी.
आपण गेल्यानंतर आपल्या फॅमिलीसाठी मॅनेज करून ठेवायला पाहिजे. मग मॅनेज करायचं असेल तर आपल्याला आत्तापासून छोटे छोटे जे एलिमेंट्स आहेत त्याच्यावर आपल्याला फोकस केला पाहिजे. एक आपल्या आयुष्याचा पॅटर्न ठरवला पाहिजे, त्याच्यानुसार आपण मॅनेज केलं पाहिजे. आणि हे जे सगळी काही आपण तयार करणार आहोत हे एक सायंटिफिक पद्धतीने आपण केलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल उद्याचा आपण विचार करतोय म्हणजे तुम्ही एक्सरसाइज केलं पाहिजे, एक्सरसाइजवर लक्ष दिलं पाहिजे, कधी उठायचं, कधी झोपायचं, काय खायचं, हे छोटे छोटे एलिमेंट्स आहेत, त्याच्यावर फोकस करायचं आणि त्यांचा पॅटर्न्सची मॅनेजमेंट व्यवस्थित करायची. म्हणजे किती वाजता खायचं, किती लिटर पाणी प्यायचं दिवसाला, हे एक्झाम्पल म्हणून सांगतोय. म्हणजे त्यामध्ये एलिमेंट्स आलेत, पॅटर्न हा शब्द आला आणि हे आपण आता सगळं सिस्टमॅटिकली करणार, म्हणजे सायंटिफिक पद्धतीने आपण हे करणार आहोत. तरच आपण मॅनेज करू शकतो की आपला उद्या कसा असेल. तर उर्विकवरून उरलेलं आयुष्य आपल्याला मॅनेज करायचं व्यवस्थित जगण्यासाठी, राहण्यासाठी. तर मॅनेजमेंट ऑफ टुमॉरो, ठीक आहे, उद्याचं आपण बघणार आहे मॅनेजमेंट ऑफ टुमॉरो. मग यातले छोटे छोटे एलिमेंटवर आपल्याला फोकस करायचं आहे. तर एलिमेंट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन आणि त्या एलिमेंटचा पॅटर्न पण आपल्याला ठरवून घ्यायचा आहे, द पॅटर्न ऑफ मॅनेजमेंट. त्यानंतर हे करण्यासाठी आपल्याला एक सायंटिफिक पद्धतीनेच करावं लागेल, द मेकिंग ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. ठीक आहे, हे झाले उर्विक यांची पुस्तकं. आता पुढचं आहे फॉलेट, MP फॉलेट, मेरी पार्कर फॉलेट. तर याच्यावरनं काय, एक स्त्री आहे मेरी पार्कर, या स्त्री आहेत. आणि फॉल काय, म्हणजे साडीला एक फॉल आहे आणि कसा आहे तो एकदम डिझायनर फॉल वगैरे आहे त्यांच्या साडीचा. आता त्यांनी अशी साडी घालून कुठे चाललेत, त्या नवीन स्टेटमध्ये चाललेत. मग ते नवीन स्टेटमध्ये जाताना जरा सगळं व्यवस्थित आवरून सवरून निघावं लागतं ना. तर मग अशी खूप छान पद्धतीची साडीचा फॉल असलेली साडी घालून ते नवीन स्टेटमध्ये तिथे पोहोचलेत. आता तिथे पोहोचल्यावर सगळ्यांचं लक्ष त्यांच्या साडीवरच, त्या फॉलमुळे त्यांच्या साडीवरच लक्ष. आणि सगळ्यांनी अप्रिशिएट केलं, काय क्रिएटिव्ह साडी आहे तुमची आणि याच्यामुळे तुम्ही खूप डायनॅमिक दिसतायत. क्रिएटिव्ह साडी आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही डायनॅमिक दिसतायत. मग नवीन स्टेटमध्ये गेले, द न्यू स्टेट. साडी कशी आहे तुमची, सगळ्यांनी अप्रिशिएट केलं, एकदम क्रिएटिव्ह साडी आणि त्याच्यामुळे तुम्ही डायनॅमिक दिसतायत एकदम. तर क्रिएटिव्ह एक्सपिरियन्स आणि डायनॅमिक ऍडमिनिस्ट्रेशन. तर MP फॉलेट यांची ही 3 पुस्तकं. मित्रांनो, आता हा जो टॉपिक आहे खरंच किचकट आहे, तुम्ही पाठांतर करा, कन्फ्युजनची शक्यता असतेच. आणि महत्वाचे थिंकर्स आपण यामध्ये कव्हर करतोय. तर प्रत्येकाची मेथड वेगळी असू शकते, तरी तुम्ही ह्या मेथडचा एक अनुभव घ्या, तुमचं नक्कीच लक्षात राहणार. ठीक आहे, तर बघूया आपण पुढचे लेखक. तर पुढचे आहे रुथलिसबर्गर अँड WJ डिक्सन. रुथलिसबर्गर आणि WJ डिक्सन. तर यातला एक एक शब्द आपण घेऊया. रुथलिसबर्गर मध्ये बर्गर हा शब्द आहे आणि डिक्सन मध्ये सन हा शब्द आहे. तर आता म्हणजे मुलगा आहे, मग मुलगा कोणाचा आहे, तर जी एक ऑर्गनायझेशन किंवा एक इंडस्ट्री आपण म्हणूया, मग त्या इंडस्ट्रीचा जो मॅनेज करतो, म्हणजे जो मेन बॉस आहे त्याचा मुलगा आहे. ठीक आहे, मग आता इंडस्ट्रीमध्ये जर मॅनेजमेंट जर बघायची तर वर्करकडे लक्ष ठेवावं लागतं. म्हणजे जर वर्कर नाराज झाले आणि काम जर व्यवस्थित करत नसले तर मग हा मॅनेजमेंटचा माणूस काय करतो की त्याच्या मुलाला सांगतो, बाळा जा आणि त्यांना थोडा बर्गर वगैरे दे, म्हणजे कामासाठी त्यांना उत्साह येईल. जा बाळा, म्हणजे मुला जा आणि त्यांना बर्गर दे. मग बर्गर साठी शब्द आला आपला रुथलिसबर्गर आणि त्याच्या सनला पाठवतो तो, मग डिक्सन. आणि अशाच पद्धतीने मॅनेज करणार ना तो वर्कर नाराज झाल्यावर. मग मॅनेजमेंट अँड दी वर्कर. मग पुस्तकाचं नाव आहे मॅनेजमेंट अँड दी वर्कर आणि त्याचे लेखक आहे रुथलिसबर्गर अँड WJ डिक्सन. त्यानंतर पुढचं आहे एल्टन मायो. तर मायो मध्ये काय शब्द आहे, मायो आपण म्हणू माया. मग माया म्हणजे एक प्रेम, जिव्हाळा. मग आता अशी जी माया आहे, तर अशी माया कोण देतं, समजा आता आपण एक उदाहरण म्हणून एक हे करूया की टाटा सारखी जी कंपनी आहे त्यांचं एक माया असते त्यांच्या एम्प्लॉईवर. म्हणजे एम्प्लॉईवर माया काय असते, कारण त्यांची इंडस्ट्री असते एका ठिकाणी आणि ते बिचारे राहतात तिथून 10-10 किलोमीटरवर. मग त्यांनी काय ठरवलं की आपल्या इंडस्ट्रीच्या भागातच सिव्हिलायझेशन करायचं, म्हणजे त्यांचे प्रॉब्लेम येणार नाहीत. आपल्या इंडस्ट्रीच्या भागातच सिव्हिलायझेशन करायचं, म्हणजे त्यांना राहण्याची सोय पण तिथेच करून द्यायची. इंडस्ट्रीच्या भागातच सिव्हिलायझेशन करायचं, राहण्याची व्यवस्था तिथेच करून द्यायची. म्हणजे त्यांचे जे काही वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे त्यांचे ह्युमन प्रॉब्लेम्स असतील किंवा सोशल प्रॉब्लेम असतील किंवा पॉलिटिकल प्रॉब्लेम असतील, हे सगळे आपण इथेच सॉल्व्ह करूया. म्हणजे एवढ्या मोठ्या मन आहे त्यांचं आणि एवढी माया आहे त्यांची त्यांच्या एम्प्लॉईवर. तर मायो म्हणजे माया आहे, म्हणून काय केलं त्यांनी, इंडस्ट्रीच्या भागातच राहण्याची व्यवस्था करून दिली. तर सिव्हिलायझेशन, इंडस्ट्रियल सिव्हिलायझेशन. त्याच्यामुळे काय होणार आता,
त्यांचे ह्युमन प्रॉब्लेम, त्यांचे सोशल प्रॉब्लेम आणि त्यांचे पॉलिटिकल प्रॉब्लेम हे तिथेच त्यांचे सॉल्व्ह होणार. ठीक आहे. आता पुढचं आहे सीजे बर्नार्ड. तर हे पण आपण शब्दावरूनच जाऊया. बर्नार्ड, बर्न म्हणजे जळजळ म्हणजे आग. मग आता अशी आग कोणामध्ये होते? समजा आता तुम्ही खूप कमी वयामध्ये क्लास 1च्या पोस्टला गेलात आणि तुम्हाला पहिलीच पोस्टिंग ही एक्झिक्युटिव्ह फंक्शन करण्यासाठी पोस्टिंग दिली. पहिलीच पोस्टिंग तुम्हाला एक्झिक्युटिव्ह फंक्शन करण्यासाठी दिली. ठीक आहे. तर मला की जे ऑर्गनायझेशन आणि मॅनेजमेंटमध्ये जे लोक असतात त्यांच्या पोटामध्ये आग व्हायला लागते, जळजळ व्हायला लागते, बर्न व्हायला लागतं. त्यांच्या पोटामध्ये बर्न व्हायला लागतं. अरे यार, हा तर एवढा कमी वयाचा आहे आणि लगेच याला एक्झिक्युटिव्ह फंक्शनची पोस्टिंग मिळाली. तर पुस्तकाचे नाव आहे द फंक्शन्स ऑफ एक्झिक्युटिव्ह. द फंक्शन्स ऑफ एक्झिक्युटिव्ह. त्याच्यामुळे आता कोणाला जळजळ व्हायला लागली? द ऑर्गनायझेशन अँड मॅनेजमेंट. मग हे दुसरं पुस्तक आहे, ऑर्गनायझेशन अँड मॅनेजमेंट आणि फंक्शन्स ऑफ द एक्झिक्युटिव्ह, सीजे बर्नार्ड यांचं पुस्तक. आता पुढचं बघूया मार्क्स. EM मार्क्सवरनं आपण काय करूया की आपण मार्क करतो, एक एक गोष्टी टिक करतो. आपण एक एक गोष्टी मार्क करतो किंवा माइंडमध्ये आपण ठेवतो एक एक गोष्टी मार्क करून. मग आता जे ऍडमिनिस्ट्रेशन बघतायत राज्याचं, म्हणजे पॉलिटिशियन, पुन्हा पण असं पॉलिटिशियनचं लक्षात ठेवू. म्हणजे समजा एखादा जिल्ह्याचा खासदार असेल किंवा आमदार बघूया आपण, तर हे तिथल्या ऍडमिनिस्ट्रेशनचं बघतात पॉलिटिकली, तर ते मार्क करून ठेवतात, एक एक गोष्ट मार्क करून ठेवतात. आणि तिथले जे पब्लिक एलिमेंट आहे त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवतात की जे त्यांच्या विरोधात जाऊ शकतात. अशा पब्लिक एलिमेंटवर किंवा एलिमेंट ऑफ पब्लिकवर ते लक्ष ठेवून असतात आणि त्यांना नाराज नाही होत. ठीक आहे. मग कारण त्यांना ऍडमिनिस्ट्रेशन करायचं ना पुढे, तर मग EM मार्क्स दी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टेट आणि एका एलिमेंटला ते पब्लिकमधल्या एकेका एलिमेंटला ते मार्क करून ठेवतात, द एलिमेंट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. तर हे झाले मार्क्स यांचे पुस्तकं. पुढचं बघूया आपण H.A. सायमन. तर सायमन, तर असं एक कल्पना करा किंवा आपल्या प्रत्येकाच्या ऑफिसमध्ये किंवा आपण एक बॉसला असं इमॅजिन करूया की हे बॉस लोक काय करतात की आपल्याकडनं कामं करून घेतात, बरोबर, आणि साय खातात, म्हणजे क्रेडिट ते घेतात. बॉस लोक काय करतात, कामं आपल्याला करायला लागतात आणि मलाही ते खातात, म्हणजे साय खातात, म्हणजे साय खाणारे मॅन, म्हणजे साय खाणारे मॅन, सायमन. आता ह्या बॉसलाच तुम्ही डोळ्यासमोर ठेवा आणि बाकीचे पुस्तकं त्यांचे आता तुम्हाला मी कसं लक्षात ठेवायचं ते सांगतो. आता काय, आपण ऑर्गनायझेशनमध्ये काम करतो. मग ऑर्गनायझेशनमध्ये काम करताना आता आपल्याला बॉस नेहमी मोटिवेट करतात, एनकरेज करतात. मग ते आपल्याला सांगत असतात की पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन कसं करायचं. ठीक आहे. ऑर्गनायझेशनमध्ये काम करताना पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन बद्दल बॉस आपल्याला माहिती देत असतात, सांगत असतात. मग हे सांगताना ते काय करतात की उदाहरणं देतात, म्हणजे वेगवेगळे मॉडेल, वेगवेगळ्या माणसांचे मॉडेल जे आपल्याला ते उदाहरणं देतात किंवा त्या मॉडेलचे थॉट आपल्याला सांगतात एनकरेज करण्यासाठी. तर माणसांचे मॉडेल्स ऑफ मॅन, माणसांचे मॉडेल बद्दल ते आपल्याला सांगतात आणि त्यांचे थॉट्स पण सांगतात, मॉडेलचे थॉट पण सांगतात. आता हे सांगताना ते प्रोवर्ब्स वापरतात, वेगवेगळ्या म्हणी म्हणा किंवा डायलॉग म्हणा, आपण त्यांना डायलॉग म्हणू. मग आपली जनरेशन काय म्हणतात, अरे यार काय फंडे मारतोय ह्या सकाळी सकाळी, काय फंडे मारतोय हा. ठीक आहे. मग म्हणजे फंडे मारतात ना, आपल्याला एनकरेज करण्यासाठी हे वेगवेगळे फंडे मारतात. मग ऑर्गनायझेशनमध्ये आता जो बॉस असतो त्याला त्याचा शेप हा चेंज करत राहावा लागतो, कारण त्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्वभावाचे त्याला एम्प्लॉय भेटतात, त्यामुळे तो त्याचा शेप त्यानुसार तो चेंज करत असतो. आणि असं केलं तरच तो प्रत्येकाचे प्रॉब्लेम त्याच्या लेवलला जाऊन तो सॉल्व्ह करू शकतो, म्हणजे प्रत्येक ह्युमनचे प्रॉब्लेम हा त्याच्या लेवलला जाऊन तो सॉल्व्ह करू शकतो. आता हे असं करणं म्हणजे काय खूप सोपं नाहीये, तर याच्या मागे पण एक सायन्स आहे. कसं मॅनेज करायचं, डिसिजन कसं घ्यायचं, याच्या मागे पण सायन्स आहे. ठीक आहे. पण आता काही लोकांना कळत, अरे काय यार हा माणूस आर्टिफिशियल वागतो, कसलं सायन्स आहे, एकदम आर्टिफिशियल वागतो, कधी कोणाशी वेगळं वागतो, कधी कोणाशी वेगळं वागतो, तर हे एकदम आर्टिफिशियल पद्धतीचं याचं वागणं, असे पण काही लोक म्हणू शकतात. पण हे त्याचं ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये राहून असं बिहेवियर झालेलं असतं. तर आपण काय बघतोय आपल्या बॉसबद्दल, म्हणजे बॉस कसा आहे, मोठ्या त्याच्या सिनियर समोर सगळं क्रेडिट घेणारा, म्हणजे साय घेणारा, म्हणजे सायमन. ठीक आहे. मग आता आपण ऑर्गनायझेशनमध्ये आहेत आणि ते आपल्याला पब्लिकचं ऍडमिनिस्ट्रेशन कसं करायचं हे सांगतात. तर ऑर्गनायझेशन हे एक पुस्तक, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हे दुसरं पुस्तक. त्यानंतर ते एनकरेज करताना आपल्याला वेगवेगळ्या मॉडेलबद्दल सांगतात, माणसांचे मॉडेल, तर मॉडेल्स ऑफ मॅन आणि
त्यांचे विचार पण सांगतात, मॉडेल्स ऑफ थॉट. ठीक आहे, मॉडेल्स ऑफ मॅन आणि मॉडेल्स ऑफ थॉट. मग हे सांगितल्यानंतर हे सांगताना ते काय करतात, वेगवेगळ्या प्रोव्हर्ब्स वापरतात, प्रोव्हर्ब्सचा यूज करतात, डायलॉग्स वेगवेगळे डायलॉग सांगतात, डायलॉग ऐवजी आपण प्रोव्हर्ब्सचा यूज करतात. मग पुढचं पुस्तक आहे प्रोव्हर्ब ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे, मग आपल्यासारखे जनरेशनचे लोक काय फंडे मारतोय यार, हा प्रोव्हर्ब सांगून फंडे मारतोय. फंडामेंटल रिसर्च इन ऍडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे, आता ऑर्गनायझेशन मध्ये राहताना बॉसला त्याचा शेप तसाच करावा लागतो, कारण वेगवेगळ्या पद्धतीचे लोक त्याला तिथे प्रॉब्लेम्स घेऊन समोर येतात, असा शेप ठेवावा लागतो, किंवा ऑटोमॅटिक तो त्यांचा शेप तसा होतो. मग शेप ऑफ ऑटोमेशन हे पुढचं पुस्तक, आणि त्याच्याचमुळे ते ह्युमनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. मग ह्युमन प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. ठीक आहे, आता हे सगळं एक सायंटिफिक पद्धतीने होत असतं. त्यांना डिसिजन घ्यायचं आहे तर त्यामागे सगळं एक सायन्स असतं. ठीक आहे, मग द न्यू सायन्स ऑफ मॅनेजमेंट, द न्यू सायन्स ऑफ मॅनेजमेंट डिसिजन. ठीक आहे, त्यातले काही म्हणू शकतात अरे हा खूप आर्टिफिशियल वागतो हा, पण मग हे असं कसं सायन्स आहे, हा तर खूपच आर्टिफिशियल वागतो. मग दी सायन्स ऑफ आर्टिफिशियल एक पुस्तक. त्यानंतर आहे, आता हे सगळं त्याचं बिहेवियर कशामुळे होतं, कारण ऍडमिनिस्ट्रेशन त्यालाच बघावं लागतं. मग द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिहेवियर, दी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिहेवियर. मग ही झाली सायमन यांची 11 पुस्तके. इझिली लक्षात राहतील, काहीच काळजी करू नका, फक्त लक्षपूर्वक एकदा ऐका. पाठांतरापेक्षा हे सोपं पडेल तुम्हाला. तर पुढचं आहे JM गॉस. याच्यामध्ये काय शब्द आहे, गॉस. तर GAUS स्पेलिंग आहे, GAUS. आपण म्हणू गाऊस म्हणजे गाऊन दाखवतो का, गाणारा आहे का, गाऊस वरून गाणं गाणारा. मी गाऊ का अशी इच्छा असणारा गाऊस, मी गाऊ का अशी इच्छा असणारा गाऊस. मग असे मी गाऊ का इच्छा असणारे लोक कुठे असतात, पब्लिकमध्ये असतात, आणि वर स्टेजवर परफॉर्म करणारे सिंगर्स वगैरे असतात. ठीक आहे, मग आता वर चांगलं गाणं गाणारा एक सिंगर स्टेजवर परफॉर्म करतोय, गाणं गातोय, आणि सेम त्याच्यासारखंच कॅलिबरचा व्यक्ती पब्लिकमध्ये आहे, जसं काही तो त्याचं रिफ्लेक्शनच आहे, जसं काही तो पब्लिकमध्ये आहे. मग पब्लिकला काय वाटतं, अरे यार तू इथे काय करतोय, तू फ्रंटला जाऊन गाणं गा, तू इथे काय करतोय, तू फ्रंटला जाऊन गाणं गा. मग त्या सिंगरचं रिफ्लेक्शन कुठे आहे, पब्लिकमध्ये, एवढं तो चांगलं गाणं गातोय. तर रिफ्लेक्शन ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. आणि पब्लिक काय म्हणते त्याला, तू इथे काय करतोय बाबा, तू फ्रंटला जाऊन गाणं गा. मग द फ्रंटियर ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे, द फ्रंटियर ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. तर गाऊस वरून आपण गाणं गाऊ. मग गाणं गाऊ अशी इच्छा असणारा व्यक्ती पब्लिकमध्ये आहे, जसं काही तर जणू काही तर त्यांचं रिफ्लेक्शनच आहे. तर रिफ्लेक्शन ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन अँड फ्रंटियर ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. तर हे बघितलं आपण गाऊस यांचं. आता पुढे मास्लो. ठीक आहे, तर मास्लो म्हणजे काय, बारीक माणूस आहे, म्हणजे ज्याचं डायमीटर पण कमी आहे, हाताचं डायमीटर कमी आहे. आपण ते कुपोषित व्यक्तींचे डायमीटर बघतो ना, मग डायमीटर कमी आहे. आणि आता आपण म्हणतो त्याला, बाबा तू थोडा खाऊन पिऊन मोठा हो तर तुझी पर्सनॅलिटी चांगली दिसेल, खाऊन पिऊन मोठा हो तर तुझी पर्सनॅलिटी चांगली दिसेल. आणि हे काय, हाताचे डायमीटर बारीक आहे तुझे, तर ते डायमीटर पण वाढव आणि थोडं खा पी मोठा हो तर तुझी पर्सनॅलिटी छान दिसेल. सगळं मास बॉडीवरचं तुझं लो झालेलं आहे. तर मास लो, इथे पण आपण या शब्दांवरूनच गेलो, मास लो. तर डायमीटर कमी आहे, डायनॅमिक थेअरी ऑफ ह्युमन मोटिवेशन. त्याला मोटिवेट करतोय आपण, बाबा तुझी पर्सनॅलिटी चांगली राहायला पाहिजे, तुझं मास जरा वाढव, लो झालंय ते वाढव. मग द डायनॅमिक थेअरी ऑफ ह्युमन मोटिवेशन. आणि दुसरं आहे मोटिवेशन अँड पर्सनॅलिटी, म्हणजे तू मोठा झाला तर तुझी पर्सनॅलिटी चांगली दिसेल. ठीक आहे, पुढचं आहे आता RA दहल. तर दहलवरून आपण असं हे करूया की न्यूजवाले काय सांगतात की आज तुम्ही दिल दहला देने वाली खबर हम सुनाते हैं. मग दिल दहला देने वाली खबर सांगतात ते. आणि जेव्हा खबर सांगतात तेव्हा काहीतरी प्रॉब्लेमच सांगतात, म्हणजे कधी प्रलय येईल, कधी ढगफुटी होईल, हा प्रॉब्लेम येईल, तो प्रॉब्लेम येईल, असे सगळे प्रॉब्लेमच सांगतात ते दिल दहला देने वाली खबर या ब्रेकिंग न्यूज खाली. मग दहलवरून दहला देने वाली खबर, पण त्याच्यात असतात काय प्रॉब्लेम्स. मग 3 प्रॉब्लेम्स. फक्त प्रॉब्लेम हा शब्द लक्षात राहिला तरी, 3 प्रॉब्लेम हा शब्द लक्षात राहिला तरी दहल हे तुम्हाला क्लिक होईल. आणि आपल्याला असं ऑप्शन मधनं पिक करायचं, आपल्याला काही लिहायचं नाहीये आणि आयुष्यभर पण नाही लक्षात ठेवायचं. दहल, तर दहलवरून 3 प्रॉब्लेम्स. मग दी सायन्स ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन 3 प्रॉब्लेम हे RA दहल यांचं पुस्तक आहे. आता पुढचं आहे मॅकग्रेगर. मग आपण याच्यावरून मॅकवरून मॅकडोनाल्ड आणि ग्रे कलरचा
ग्रे कलरचा पिझ्झा, तिथे पिझ्झाची ऑफर चालू आहे असं आपण इमॅजिन करूया. मॅक ग्रेगर, तर मॅकडोनाल्ड मध्ये ग्रे कलरच्या पिझ्झाची ऑफर सुरू आहे. मग आता कॉलेजचे मुलं सगळे मिळून फिरायला गेले, तर ते त्या मॅकडोनाल्ड समोरून जात असताना त्यांना ती ऑफर दिसली की ह्या मॅकडोनाल्ड मध्ये ग्रे कलरच्या पिझ्झाची ऑफर आहे. ठीक आहे. मग आता एक ह्युमनची तर साईड असते, चला बाबा एंट्री तर करूया, प्राइस तर विचारूया. दुरून जरी पॉज दिसत असेल, खिशात जरी एवढे पैसे नसेल, कॉलेज लाईफ मध्ये कोणाकडे असतात एवढे पैसे, तर कॉलेजचीच मुलं होती ती. मग पण तरी ह्युमनची एक साईड तर असते थिंकिंगची की चला या जाऊन प्राइस तर विचारूया. मग आता एवढ्या ग्रुप पैकी कोणीतरी एक लीडर असतोच की जो जातो आणि विचारतो, ऍज अ लीडर म्हणून तो जातो आणि विचारतो की काय रे बाबा काय प्राइस आहे. मग ती प्राइस चांगली मोठी तगडी प्राइस असते. लीडर आत गेला, त्याने विचारलं काय प्राइस आहे, तो चांगली मोठी तगडी प्राइस असते. मग तो म्हणतात यार बाहेर तर तुम्ही लिहितायत ऑफर आहे म्हणून, आणि एवढी प्राइस ठेवतं का कोणी. मग असं आर्ग्युमेंट्स करायला सुरुवात करतात ते तिथल्या प्रोफेशनल मॅनेजर सोबत. ठीक आहे. हा सीन तुम्हाला व्हिज्युअलाइज झाला असेल कारण आपण गेलोय कोणी प्रत्येक जण या फेज मधून. तर ऑफर सुरू आहे मॅकडोनाल्ड मध्ये ग्रे कलरचा पिझ्झाची, मॅकडोनाल्ड मध्ये ग्रे कलरच्या पिझ्झाची, त्याच्यावर मॅक ग्रेगर. ठीक आहे. मग आता तिथून सगळे आपण कॉलेजचे मित्र चाललेलो आहेत आणि एक ह्युमन साईडचं एक व्ह्यू म्हणून किंवा आपली एक साईड असेल, चला यार एंट्री करूया, प्राइस तर विचारूया. मग ह्युमन साईड ऑफ एंटरप्राइज, एंट्री करून प्राइस तर विचारूया, ह्युमन साईड ऑफ एंटरप्राइज. मग आता सगळे तर जात नाही, काही लाजतात, काही घाबरतात. तर जो लिडरशिप दाखवणारा असतो तो पुढे जातो आणि चांगली मोठी तगडी प्राइस त्याला दिसते. लीडर आत गेला, लिडरशिप अँड मोटिवेशन. त्यानंतर आहे आता ते कोणाशी आर्ग्युमेंट्स करतात तिथल्या मॅनेजर्सवर, प्रोफेशनल मॅनेजर्सवर. मग तिसरं पुस्तक आहे दी प्रोफेशनल मॅनेजर. हे आहे मॅकग्रेगर यांचे पुस्तकांची नावं. आता पुढचं बघूया आपण हर्जबर्ग. ठीक आहे. आता याच्यामध्ये पण काय शब्द आहे आपल्याला, बर्ग वरून बर्गर. ठीक आहे. मग बर्गर, मग आता बर्गर एक कोणाला दाखवलं जातं, जे एम्प्लॉई असे थकलेले आहेत, गळालेले आहेत, वर्कर जे काम करणारे लोकांना मोटिवेट करण्यासाठी त्यांना सांगतात बाबा तू 2 वाजेपर्यंत काम संपव, मी तुला बर्गर देणार, लंचमध्ये तुला बर्गर देणार आज. म्हणजे त्यांना मोटिवेट करतात ते काम करण्यासाठी बर्गरच्या नावाखाली. ठीक आहे. मग आता काम करताना जर काही मोटिवेशन समोर असेल किंवा काही उद्देश समोर असेल तर लगेच माणूस उत्साही होतो. म्हणजे हे नेचर आहे माणसाचं. काम करताना जर काही आमिष दिलं कामासाठी तर तो मोटिवेट होतो, एनकरेज होतो, आणि हे नेचर आहे माणसाचं. द वर्क अँड नेचर ऑफ मॅन, वर्क अँड नेचर ऑफ मॅन. त्यामुळे तो मोटिवेट होतो आणि काम करतो. तर मोटिवेशन टू वर्क कशासाठी, बर्गरसाठी, हर्जबर्ग. ठीक आहे. आता आपण तिकडे पण बघितलं रुथलिसबर्ग, पण तिकडे काय होता, तो सण होता तो त्या वर्करला देणार, कारण मॅनेजमेंटमध्ये त्याचे पप्पा होते, त्यांनी त्याला सांगितलं. मग ते पुस्तक वेगळं. बर्गरवरून असं कन्फ्युजन नाही होणार तुमचं. ठीक आहे. आणि इथे जे हर्जबर्ग जे आहे, तर इथे बर्गरसाठी लोक मोटिवेट होतात कामं करायला. मोटिवेशन टू वर्क अँड नेचर ऑफ मॅन. ठीक आहे. पुढचं आहे ख्रिस आर्जेरिस. तर जेरिस मध्ये आर्जेरिस आपण जेरिस म्हणूया. जेरिस म्हणजे जेरीला आणलं, म्हणजे एखाद्याला जर परेशान करायचं असेल मग असं जेरिस कोण आणतं, जसं मुन्नाभाई MBBS मध्ये संजय दत्त आणतो बोमन इराणीला. आणि अजून जेरिस कोण आणतं, जसं मोहब्बतेमध्ये शाहरुख आणतो अमिताभला जेरिस, कारण त्याचे जे काही रूल्स असतात ते त्याला ब्रेक करायचे असतात. म्हणजे जो तो मूवी तुम्ही सगळ्यांनीच बघितला असेल, आपल्या जनरेशनचा मूवी तो. तर त्यामध्ये शाहरुख काय करतो, मोहब्बतेमध्ये जेरिस आणतो. जेरिस, आपल्याला जेरिस या शब्दावर जास्त फोकस आहे. मग शाहरुखची पर्सनॅलिटी, आता एक थोडं इमॅजिन करून घ्या शाहरुखचं त्या मूवीबद्दल. शाहरुखची पर्सनॅलिटी, एक वेगळ्या पर्सनॅलिटीने तो त्या ऑर्गनायझेशनमध्ये एंट्री करतो. ठीक आहे. मग आधी तिथली मॅनेजमेंट कशी आहे, ती ऑर्गनायझेशनचं कसं काय चाललंय हे तो समजून घेतो. म्युझिक टीचर म्हणून तो येतो ना. आणि हळूहळू अमिताभच्या जवळ जातो आणि त्याला काहीतरी इनोव्हेटिव्ह आयडिया सांगतो. मग इनोव्हेटिव्ह आयडिया कसं, की बाबा मी यांचा जो म्युझिकचा क्लास आहे हे क्लासमध्ये न घेता बाहेर घेईल, बाहेरच्या वातावरणात घेईल, मोकळ्या वातावरणात. मग हे काय झालं, इनोव्हेशन. म्हणजे असं काहीतरी तो इनोव्हेटिव्ह आयडिया तो सांगत असतो. आता तिथे गेल्यावर त्याला रिअलाइज होतं, अरे यार हे सगळे पोरं असे काय, म्हणजे इन शॉर्ट तो त्यांना बिघडवण्याचं काम करतो. पण तो त्यांना काय करतो, इंटिग्रेट करतो. कशासाठी, प्रेमासाठी, की तुम्ही तुमच्या प्रेमाला हासिल करा. ऍक्च्युअली त्याने सांगायला पाहिजे होतं तुम्ही अभ्यास करा, पुढे जा, पण तो कशासाठी इंटिग्रेट करतो, तुम्ही तुमच्या प्रेमाला हासिल करा. म्हणून तो
इंडिव्हिज्युअलला असं एनकरेज करतो, त्यांना इंटिग्रेट करतो. आता इंटिग्रेट करतो कुठे? त्या होळीच्या कार्यक्रमासाठी. ठीक आहे, तर होळीच्या कार्यक्रमासाठी तो इंटिग्रेट करतो, जिथे ते सगळे म्हणजे त्यांचे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड भेटतील ह्या उद्देशाने तो त्यांना इंटिग्रेट करतो. ठीक आहे, मग असं करून तो काय करण्याचा प्रयत्न करतो की सब दीवारें तोडने की कोशिश करता है. वो सब दीवारें तोडने की कोशिश करताय. जे अमिताभ बच्चन जे काही डिफेन्स म्हणून हे बांधलेले असतात, ज्या काही भिंती बांधलेल्या असतात रूल्स अँड रेग्युलेशन्सच्या, तर त्याला तो ओव्हरकम करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, तर हे एक व्हिज्युअलाइज करा. मूवी तुमच्या डोळ्यासमोर आलेला असेलच. तर आता आपण पुस्तकं कोणती ती बघूया. तर ख्रिस आल्जेरिस, मग जेरिस आणलं त्याने, अमिताभ बच्चनला जेरिस आणलं. मग त्याची पर्सनॅलिटी एक वेगळ्या पर्सनॅलिटीने तो ऑर्गनायझेशन मध्ये एंट्री करतो ना. पर्सनॅलिटी अँड ऑर्गनायझेशन हे एक पुस्तक. आता आल्या त्याने ते मॅनेजमेंट तिथली समजून घेतली. ठीक आहे, आणि ऑर्गनायझेशन मध्ये काय काय डेव्हलपमेंट सुरू आहे हे त्याने समजून घेतलं. सुरुवातीला आल्याला त्याने काही बोलला नाही तो. मॅनेजमेंट अँड ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट. आता त्याने सुरुवात केली आता हळूहळू त्या ऑर्गनायझेशन मध्ये काहीतरी इनोव्हेशन इंट्रोड्यूस करायला. ठीक आहे, मग ऑर्गनायझेशन अँड इनोव्हेशन. मग आता इनोव्हेशनच्या नावाखाली त्याने हळूहळू इंडिव्हिज्युअलला इंटिग्रेट करायला सुरुवात केली. म्हणजे होळीच्या कार्यक्रमात त्याने ते इंटिग्रेट केलं सगळ्यांना, गर्ल्स हॉस्टेल आणि बॉईज कार्यक्रम ठेवून त्याने. तर इंटिग्रेटिंग द इंडिव्हिज्युअल्स अँड द ऑर्गनायझेशन हे चौथं पुस्तक. नंतर त्याने असं करून काय केलं, ओव्हरकम केलं. जो काही डिफेन्स अमिताभ बच्चनने क्रिएट केला होता तो ओव्हरकम करायचा प्रयत्न केला त्याने. तर ओव्हरकमिंग ऑर्गनायझेशनल डिफेन्स. तर असं करून त्याने जेरिस आणलं. तर आर जेरिस. ठीक आहे, आता पुढचं आहे आर लायकर्ट. लायकर्ट मध्ये काय शब्द लाईक. मग लाईक म्हणजे आवडणे. आपल्याला काय आवडतं, समजा मॅनेजमेंटला काय आवडतं. समजा आता एखादा ह्युमन आला ऑर्गनायझेशनमध्ये, एखादा व्यक्ती ऑर्गनायझेशनमध्ये आला आणि त्याने जर काहीतरी नवीन वेद सांगितले असतील, कॉन्फ्लिक्ट सॉल्व्ह करण्यासाठी नवीन वेद सांगितले असतील, किंवा मॅनेजमेंटला त्याने नवीन पॅटर्न सांगितले असतील, तर ह्या गोष्टी लाईक होतात ऑर्गनायझेशनमध्ये. तर लायकर्ट. मग मॅनेजमेंट ऑर्गनायझेशनमध्ये ह्युमन आला, द ह्युमन ऑर्गनायझेशन. त्याने काय सांगितलं, न्यू वेज सांगितले कॉन्फ्लिक्ट कसं मॅनेज करायचे याचे. मग न्यू वेज ऑफ मॅनेजिंग कॉन्फ्लिक्ट. आणि नवीन पॅटर्न पण सांगितले मॅनेजमेंटला. मग न्यू पॅटर्न्स ऑफ मॅनेजमेंट. असेच लोक लाईक होतात ऑर्गनायझेशनमध्ये. ठीक आहे, त्यानंतर पुढचं आहे रिग्स. आता रिग्स मध्ये आपण असा शब्द घेऊया की रिस्क आहे, खूप रिस्क आहे. रिस्क करून रिग्स थोडं जवळचं कोरिलेट करूया. मग रिस्क काय, आता आपल्या इकॉलॉजीला रिस्क आहे, कारण पर्यावरणामध्ये खूप प्रॉब्लेम सुरू आहेत. तर आपल्या इकॉलॉजीला रिस्क आहे. तर आपली इकॉलॉजी कशी आहे, अशी प्रिझम शेप आहे. ठीक आहे, पहिला थर, दुसरा थर आणि मग अशी प्रिझम शेपचे आहे. जशी आपण लहानपणी बघितली इकॉलॉजीचं ते प्रिझमॅटिक मॉडेल, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक असं. मग इकॉलॉजीला काय, आपल्या रिस्क आहे. आणि आपली इकॉलॉजी कशी प्रिझम शेपची आहे. ठीक आहे, म्हणजे आपली सोसायटी कशी ही प्रिझम शेपची आहे. मग आता जर या इकॉलॉजीला जर वाचवायचं असेल, इकॉलॉजीमध्ये जर वाचवायचं असेल तर लोकांनी पुढे आलं पाहिजे. मग लोकांनी पुढे आलं पाहिजे आणि याच्यामध्ये काहीतरी रिफॉर्म्स घडवून आणले पाहिजे. मग असे रिफॉर्म कोण घडू शकतं, तर पॉलिटिकल लोकच घडू शकतात. रिफॉर्म कोण घडू शकतं, पॉलिटिकल लोक. मग त्यांनी डेव्हलपमेंटसाठी डिबेट केली पाहिजे, आणि त्यांनी फ्रंटला येऊन हे कामं केली पाहिजे. ठीक आहे, मग आता काय आपल्या इकॉलॉजीला रिस्क आहे इकॉलॉजीला. मग ती इकॉलॉजी ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. आणि आपली इकॉलॉजी कशी आहे, अशी प्रिझम शेपची आहे. ठीक आहे, मग प्रिझमॅटिक सोसायटी रिव्हिजिटेड हे एक पुस्तक आहे. नंतर अप्लाइड प्रिझमॅटिक हे दुसरं पुस्तक आहे. त्यानंतर ऍडमिनिस्ट्रेशन इन डेव्हलपिंग कंट्रीज, थेअरी ऑफ प्रिझमॅटिक सोसायटी. म्हणजे प्रिझमॅटिक या शब्दाशी रिलेटेड 3 शब्द आहे. म्हणजे इकॉलॉजी आणि आपली इकॉलॉजी ही प्रिझमॅटिक शेपची आहे. तर हे 4 पुस्तकं झालेत आता. त्यानंतर मग आता या इकॉलॉजीला वाचवण्यासाठी रिफॉर्म्स घडवले पाहिजेत आणि त्यासाठी पॉलिटिशियनने पुढे आलं पाहिजे. तर रिफॉर्म्स घडवले पाहिजे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स. कोणी पॉलिटिकल लोकांनी, तर पॉलिटिकल रिस्पॉन्सिव्हनेस, त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे पॉलिटिकल लोकांनी. तर पॉलिटिकल रिस्पॉन्सिव्हनेस. मग त्यांनी या डेव्हलपमेंटसाठी डिबेट केली पाहिजे आणि पुढे आलं पाहिजे. मग डेव्हलपमेंटल डिबेट पुढे आलं पाहिजे. फ्रंटियर्स ऑफ डेव्हलपमेंटल ऍडमिनिस्ट्रेशन. मग ही झाली रिग्स यांची पुस्तकं. त्यानंतर फ्रँक मरिनी. आता तुमच्यापैकी सगळ्यांनी नाव ऐकले असतील. मरीनवरनं मरीन ड्राईव्ह लक्षात ठेवू आपण.
मरीन ड्राईव्ह. मग लोक फ्रँकली तिथे फिरत असतात मरीन ड्राईव्हला, तर फ्रँक मरीने. मग आता असंच आपण हे करू की एक मीना नावाची मुलगी आहे, मीना. मग तिला पण घरून बर्डन असतं, 7च्या आतच घरात यायचं, बाहेर जायचं नाही फिरायला. मग मीना काय करते, एक्स्ट्रा लेक्चर सांगून बुक घेऊन मीना निघते आणि जाते कुठे, मरीन ड्राईव्हला. मग मीना जाते कुठे, मरीन ड्राईव्हला. तर मीना बुक घेऊन जाते, तर मिनो ब्रुक हाच एक शब्द लक्षात ठेवा. पुस्तकाचं नाव थोडं मोठं आहे. पुस्तकाचं नाव आहे टुवर्ड अ न्यू पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, द मिनो ब्रुक पर्स्पेक्टिव्ह. मिनो बुक पर्स्पेक्टिव्ह म्हणजे मीनाचं बुक घेऊन निघाली मरीन ड्राईव्हला. तर हा वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे. द फ्रँक मरीने द मिनो ब्रुक पर्स्पेक्टिव्ह. ठीक आहे. मिनो ब्रुक मीना बुक घेऊन निघाली हा शब्द लक्षात ठेवा. आता त्यानंतर पुढचं आहे वाल्डो. हे पण महत्वाचं लेखक आहे. तर ड्वाइट वाल्डो. आता वाल्डो वरून आपण काय करू शकतो, तर वाल्डो म्हणजे लग्न आहे, लग्नाची पंगत आहे आणि वाढपी वाढतायत. आता वाढताना बऱ्याचदा काय होतं की तिथलं नियोजन करणारा माणूस हा राहतो साईडला आणि जे वाढपी येते त्यांच्याच पद्धतीने आग्रह करतात. म्हणजे एखादा माणूस डायमेन्शन वाईज असा मोठा दिसला की जरी बिचारात घरी 2 चपाती खात असेल तरी त्याला 5-5 चपात्या वाढतात. म्हणजे काही अंदाज घेतात का ते, कोणत्या गोष्टीचा अंदाज घेतात का नाही, ते फक्त कम्पेअर करतात. हा जाडा आहे ना, वाडा याला, जाडा आहे ना, वाडा. वाल्डोवरून वाढपी आणि लग्नाचा एक तो सिनोरिओ आपण लक्षात ठेवूया. मग आता त्यांना काहीच आयडिया नसते आपण जास्त वाढल्यामुळे काय इश्यू होऊ शकतात. बिचारा जो ऍडमिनिस्ट्रेशन करतोय, जो नियोजन करतोय, त्याला चपात्या नंतर कमी पडतील पुढच्या पंक्तीला. मग याचं त्यांना काही आयडिया नसतात, त्यांना काही इश्यूचं माहित नसतं. ते फक्त कम्पेअर करतात, जाडा आहे ना तर वाडा याला. आणि त्यांना त्यांच्या प्राइसचं पण काही माहिती नसते की बाबा किती याला खर्च आलेला आहे, पैसे वाया जातील. ठीक आहे. तर त्या प्राइसचं पण त्यांना काही देणं घेणं नसतं. मग आता तिथला जो ऍडमिनिस्ट्रेटर असतो त्यांना ते पर्स्पेक्टिव्ह समजून सांगितलं पाहिजे. त्यांच्याकडनं व्यवस्थित स्टडी करून घेतला पाहिजे. बाबा बारीक छोटे पोरं असतील त्यांना 1 चपाती वाढा, 2-2 चपात्यापासून तुम्ही सुरुवात करा. ठीक आहे. पण ते काय, हे सगळे टेम्पररी डायमेन्शनवर लक्ष ठेवून त्यांच्या सोयीनुसार ते वाढत असतात. तर त्याच्यामुळे टर्ब्युलन्स निर्माण होऊ शकतो, गोंधळ निर्माण होऊ शकतो. म्हणजे कसा, ऐनवेळेस भाजी संपली, चपाती काय संपली, काही होऊ शकतं. हा गोंधळ निर्माण होईल, टर्ब्युलन्स निर्माण होईल लग्नामध्ये. ठीक आहे. तर आपण आता पुस्तकं बघूया त्यांचे. तर वाल्डोवरून आपण गेले, वाल्डोवरून वाढलं, लग्नामध्ये वाढलं. मग आता लग्नामध्ये हे वाढतायत. पण आता हे जे वाढणार आहेत हे काय करतात, टेम्पररी डायमेन्शन बघतायत. म्हणजे थोडा जाडा आहे का, द्यायला 5 चपात्या. मग टेम्पररी डायमेन्शन बघतायत, म्हणून टेम्परल डायमेन्शन ऑफ डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन. टेम्पररी डायमेन्शन बघितलं त्यांनी आणि कंपॅरिझन केलं. हा बाबा हा खाऊ शकतो, तर कंपॅरिझन केलं. मग कंपॅरेटिव्ह पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, मग प्रोलॉग, प्रॉब्लेम अँड प्रॉमिस. आता प्रॉब्लेम होऊ शकतात ना यांनी असं कसंही वाढलं तर. मग त्यांना तर काय आता त्याची आयडियाच नाही ना, काय इश्यू होऊ शकतात. ते संपलं तर काय आयडिया, त्यांना आयडियाच नाही काय इश्यू होईल. मग आयडियाज अँड इश्यूज इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, त्यांना त्यांच्या प्राइसची पण काही व्हॅल्यू नाहीये. मग द एंटरप्राइज ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, मग त्यांना ऍडमिनिस्ट्रेटरने हा पर्स्पेक्टिव्ह व्यवस्थित त्यांच्याकडनं स्टडी करून घेतला पाहिजे. मग पर्स्पेक्टिव्ह ऑन ऍडमिनिस्ट्रेशन आणि स्टडी करून घेतला पाहिजे. मग स्टडी ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे. नाहीतर काय होईल, ऐनवेळेस गोंधळ होईल. मग पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन इन अ टाइम ऑफ टर्ब्युलन्स, म्हणजे ऐनवेळेस टर्ब्युलन्स निर्माण होईल. मग पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन इन अ टाइम ऑफ टर्ब्युलन्स. आणि शेवटचं पुस्तक आहे दी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टेट. ठीक आहे. म्हणजे आपल्या स्टेटमध्ये असंच चालतं सगळं, वाढणाऱ्याच्याच मनानुसार सगळे कारभार होत असतात. तर अशा पद्धतीने आपण महत्वाच्या लेखकांची महत्वाची पुस्तकं कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. मला आशा आहे की ह्या टॉपिकवर जर प्रश्न आला तर तुमचा निश्चितच चुकणार नाही. लक्षपूर्वक हा व्हिडिओ ऐका आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि कमेंट करा, जेणेकरून मला त्यानुसार नवीन टॉपिकवर व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल करून देता येईल. आणि आता मात्र सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ज्याच्याने नोटिफिकेशन तुम्हाला पर्सनली अवेलेबल होतील. तर चला तर मित्रांनो, आपण भेटूया पुन्हा एका नवीन टॉपिकसह, एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार.